सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाढती बेरोजगारी, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी महागाई आणि रखडलेली शेतकरी कर्जमाफी या ज्वलंत प्रश्नांवरून राज्य सरकारची दिशाभूल उघड करत आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे। धुळे जिल्हा शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आहे। युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकारचं दुर्लक्ष होत असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। तसेच कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचा आरोप पक्षाने केलाय। या गंभीर प्रश्नांची शासनाने तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास आगामी काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आणि यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा या निवेदनातून देण्यात आलाय। या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महागाईमुळे बेरोजगार हा त्रस्त झालेला आहे। महागाईमध्ये आज गृहिणीचं सगळं बजेट कोलमटलं गेलं आहे आणि त्याकरता शासनाने याच्यावर काहीतरी ठोस उपाय केले पाहिजेत। हे करत असताना या देशामध्ये अनेक विषय आहे तर ते विषय बेरोजगारीचे असो, महागाईचे असो, शेतकऱ्यांचे असो, अजून कांद्याचा विषय आता सणासुदीच्या टायमामध्ये गोड तेल, साखर, अनेक असे डाळी, कडधान्य याच्या संदर्भात आपण सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही आज निवेदन देत आहेत। सरकारने आज प्रत्येक याच्यामधून आज नवीन युवक हे डिग्र्या घेऊन बाहेर निघत आहे, तर त्यांना रोजगार नाही, त्यांना रोजगार नसून ते बाहेरगावी जातात। त्या ठिकाणी अक्षरशः 10-15 रुपये कामं करतात, त्यांची पिळवणूक होते, त्यांचे 8-10 तास काम करून घेते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। आजची वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी याच्या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे। याकरिता सरकारने, महाराष्ट्र सरकारने, देशाच्या सरकारने जर याच्यावर विचार नाही केला तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।